ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. कुसुम चैतन्य जबरदस्त प्लॅन करत सायली अर्जुनला अखेर एकत्र आणणार असतात. सायली अर्जुन एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देत अखेर नियती त्या दोघांनाही पुन्हा एकत्र घेऊन येणार असते आणि त्या दोघांच्या सुखी संसाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. परंतु चैतन्य व कुसुम दोघे असा कोणता जबरदस्त प्लॅन करणार आहेत की जेणेकरून सायली व अर्जुन दोघेही एकत्र येणार आहेत व त्यांच्या लग्नाला स्वतः कल्पनाची संमती असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्जुन सायलीनी घरातील सर्वांनाच जीवाच्या आकांताने हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की त्या दोघांनीही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने खरं लग्न केलं आहे. त्यांचं जरी कॉन्ट्रॅक्ट असलं लग्नाचं तरी देखील त्यांनी केलेलं लग्न हे खरं होतं. परंतु कोणीही त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतं. कल्पना देखील त्यांच्यावरती खूप चिडलेली असते आणि म्हणूनच कल्पना सायलीला कायमचं घराच्या बाहेर हाकलवून देते. अर्जुन देखील सायलीसोबत घर सोडायला तयार असतो. परंतु त्यावेळी अर्जुनला सायली समजावते. मधुभाऊ सायलीला घेऊन तेथून निघून गेलेले असतात. अर्जुन पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. त्याचनंतर मधुभाऊ देखील सायलीशी काहीच बोललेले नसतात. मधुभाऊने देखील सायलीशी अबोला धरलेला असतो. परंतु कुसुमताई ही स्वतः पुढाकार घेते आणि सायलीला समजावते की हे बघ सायली, जे काही झालं आहे त्या सगळ्यांमध्ये तुझ्या एकटीची काहीही चूक नव्हती. तू जे काही करत होतीस ते सगळं करत असताना मी तुझ्या सोबतच होते. त्यामुळे तू स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस. सुरुवातीला तर तू हे बघ की हे सगळं सत्य बाहेर कसं काय आलं. ती प्रिया आधीचीच तुझं वाटोळं करण्यावरती टपूनच बसली होती आणि आयती संधी तिला काल भेटलीच होती आणि तिने नेमका त्या संधीचा डावा साधला. परंतु सायली, तुम्ही दोघंही मूर्ख आहात का? अगं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल, इतकी महत्त्वाची फाईल तुम्ही असं सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवूनच का दिली होती? तेव्हा तिथे सायली म्हणते की कुसुमताई, मला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. खरं तर ती फाईल अर्जुन स्वरांनी स्वतः त्यांच्या लॉकरमध्ये ठेवली होती. परंतु ती फाईल अचानकपणे वरती कशी आली, ती प्रियाच्या हाती कशी लागली, मला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा तिथे कुसुमताई म्हणते की हे बघ, तुझं अर्जुनवरती जीवापाड प्रेम आहे ना, आणि त्यातून तुम्ही लग्न केलं होतं तेही देवाब्राह्मणाच्या साक्षीने केलं होतं. त्यामुळे हे लग्न खोटं आहे असं कोणीही म्हणूच शकत नाही. तुम्ही केलेलं लग्न हे विधिवत होतं. त्यामुळे तुमच्या या दोघांच्या लग्नाला कोणीही नकार नाही देऊ शकत. तेव्हा तिथे सायली सांगते की मला हे सगळं कळतं आहे कुसुमताई, परंतु हेच सगळं मी आई, पूर्णाजी, बाबा, घरातल्या सगळ्यांना कसं समजवू आणि ते तरी माझं काय ऐकतील आता. कुसुमताई सायलीला म्हणते की हे बघ सायली, मला काही माहीत नाही आहे. तू आणि अर्जुन दोघेही कॅफेमध्ये याच कारणासाठी गेला होतात ना. तुम्ही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देणार होतात आणि नेमके इकडे सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. प्रियाने अचानकपणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणून सर्वांच्या हाती टेकली आणि त्यानंतर तुम्ही दोघे परत आला होतात, हो ना? म्हणजे याचा अर्थ असा होतो सायली की अर्जुन सरांच्या मनात नक्की तुझ्याबद्दल प्रेम आहे की नाही हे अजूनही कळलेले नाही आहे. आणि जर असं असेल तर मग कोणीही तुमचं लग्न नाकारू शकत नाही. त्यावरती सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई, हे बघ, मला आता काहीही सुचत नाही आहे. मी काय करू? एकतर मधुभाऊ देखील माझ्यावरती खूप चिडले आहेत असंच वाटतं आहे. त्यांनी माझ्याशी अबोला धरला आहे. तेव्हा कुसुम म्हणते की मधुभाऊंना कसं समजवायचं हे मी बघते सायली. परंतु तू सर्वात आधी अर्जुन सरांची भेट घे आणि त्यानंतर ते खरोखर तुझ्यावरती प्रेम करतात का हे जाणून घे. मला पूर्ण खात्री आहे की अर्जुन सर देखील तुझ्यावरती नक्कीच प्रेम करत असतील. त्यांना तुझ्यासोबतचं असणारं नातं मान्य असेल. कारण ज्यावेळी कल्पना वहिनीने तुला घराबाहेर काढलं होतं त्याच वेळेस अर्जुन सर देखील तुझ्यासोबत घर सोडायला तयार होते आणि त्यांनी असं का केलं असावं? कारण ते तुझ्यावरती तितकंच प्रेम करतात सायली. आता लवकरात लवकर तू त्यांच्यावरच्या प्रेमाची त्यांच्या समोर कबुली दे. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन देखील स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतो. तो सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेला असतो. चैतन्याला अर्जुनला होणारा त्रास पाहवत नसतो. अर्जुन चैतन्याच्या समोर ढसाढसा रडत असतो आणि तो चैतन्याला म्हणतो की मी काय करू यार चैतन्य, माझं मिसेस सायलींवरती खूप जास्त प्रेम आहे आणि मला त्या माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हव्याच आहेत.
तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघा अर्जुन, तू आत्ता शांत हो. तू तर सायली वहिनींना प्रपोज करायला गेला होतात ना, मला सांग तिथे नक्की काय झालं? तू सायली वहिनींना विचारलं का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही चैतन्य, अरे ज्यावेळी मी मिसेस सायलीला प्रपोज करत होतात ना, नेमका त्याच वेळेस मला मॉमचा फोन आला होता आणि म्हणून मी सायलीला घेऊन तसा तडकपणे निघालो. आणि इकडे आल्यानंतर तर पुढे काय घडलं ते तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे चैतन्य. खरं तर माझा राग तुझ्यावरती जास्त आहे, कारण ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सर्वांना मिळाले होते त्यावेळेस तू फोन करून मला ऑलरेडी अलर्ट करायला हवं होतं. मी काहीतरी विचार करून तरी आलो असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की सिच्युएशन इतकी क्रिटिकल झाली होती ना, जर मी तुला ऑलरेडी मेसेजेस करून अलर्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यावेळी पुढे सगळ्यांचा रागाचा बॉम्ब हा माझ्यावरती देखील फुटला असता. मला ना कळतच नव्हतं की नक्की काय करावं. हे बघ अर्जुन, ते सगळं सोडून दे, परंतु आता तू पुढे नक्की काय विचार केला आहेस? तू सायली वहिनींना प्रेमाची कबुली दिलेली नाही आहेस. सर्वात आधी तर तू जाऊन सायली वहिनींना प्रेमाची कबुली दे. तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, मला देखील तेच करायचं आहे. मला मिसेस सायलींना गमवायचं नाही आहे. मला सर्वात आधी मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी घरच्यांशी स्पष्टपणे बोलेन. जो सल्ला तिकडे कुसुमताईंनी सायलीला दिलेला असतो, नेमका तोच सल्ला इकडे चैतन्याने अर्जुनला दिलेला असतो. अर्जुन तिथे चैतन्याला सायलीची जी डायरी असते ती दाखवतो आणि तो चैतन्याला सांगतो की चैतन्य, हे बघ, मिसेस सायलींनी स्वतः यामध्ये त्यांचं प्रेम कबूल केलं आहे. त्या माझ्यावरती तितकंच प्रेम करतायत. तेव्हा चैतन्य विचारतो की काय? अरे अर्जुन, मग तर तुझा मार्ग मोकळाच आहे, कारण तू सायली वहिनीशी लग्न केलं होतं ते देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केलं होतं. मला मान्य आहे की तुमचं 1 वर्षाच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, परंतु तुम्ही ते डायरेक्ट कोर्टात जाऊन केलेलं नव्हतं ना. तुम्ही सर्वात आधी विधिवत लग्न केलं होतं, त्यामुळे तुमचं लग्न हे खरं होतं हे घरच्या सर्वांना मान्य करावंच लागेल अर्जुन. तेव्हा कुठे अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, हे सगळं खरं आहे, हा विचार माझ्या मनातच नाही आला. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की कसा येईल, सतत तू सायली वहिनीचाच विचार करत होतात ना. हे बघ अर्जुन, आता खूप वेळ वाया घालवला आहेस, आता पुढे असा वेळ वाया घालवू नकोस. तू लवकरात लवकर जाऊन सायली वहिनीची भेट घे आणि त्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घे. घरच्याशी आपण नंतर बोलूयात. तेव्हा अर्जुनही आता चैतन्याचा ऐकतो. अर्जुन तिकडे आता सायलीला भेटण्यासाठी कुसुमताईच्या घरी निघालेला असतो. तर तोचपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाईच्या मनात नको ते भरवण्यासाठी प्रिया ही हजरच असते. प्रिया सुरुवातीला अस्मिताची भेट घेते आणि पूर्णाचीला नक्की काय समजवायचं आहे, कसं समजवायचं आहे आणि प्रियाच ही अर्जुनची पत्नी म्हणून शोभते, ती कशी योग्य दिसते, हे सगळं पूर्णाचीच्या मनात कसं भरवायचं याची पट्टी प्रियाने ऑलरेडी अस्मिताला पडवलेली असते. अस्मिता व प्रिया दोघी पूर्णाचीकडे आलेले असतात. ज्यावेळी त्या दोघी पूर्णाचीकडे येतात तेव्हा पूर्णाची खूपच अस्वस्थ असते. तिला वाटत असतं की अर्जुन सायलीने खूप मोठी दगाबाजी केली आहे, त्यांना अंधारात ठेवलं आहे. त्याच वेळेस तिथे अस्मिता आणि प्रिया येतात. तर अस्मिता तिथे पूर्णाचीला म्हणते की पूर्णाची, मला माहिती आहे तुला होणारा त्रास देखील कळतो आहे, परंतु तो तुझा त्रास कमी करण्यासाठीच मला एक गोष्ट सुचली आहे जी की तू आतापर्यंत विसरली होतीस. पूर्णाची तिथे अस्मिताला विचारते की विसरलेली कोणती गोष्ट आहे? तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की हे काय पूर्णाची, अगं प्रतिमा आत्याला दिलेलं वचन तू विसरून गेली होतीस का? आता आपल्या घरातील सर्वांनाच कळालं आहे ना की सायली अर्जुनचं लग्न तर खोटं आहे. मग आता प्रतिमा आत्याला दिलेलं वचन तू आत्ताही पूर्ण करू शकतेस ना. तेव्हा तिथे पूर्णाची ही अस्मिताला विचारते की नक्की तुला म्हणायचं तरी काय आहे? तेव्हा प्रिया पूर्णाचीला म्हणते की पूर्णाची, हे बघ, अर्जुना त्या सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झाला आहे आणि मला नाही वाटत की तो सायलीला सोडेलही. आणि ती सायली किती पाताळ यंत्रे आहे हे तुला चांगलंच कळालं असेल. तिने अर्जुनशी गोड बोलून त्याच्याशी लग्न केलं, त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि कसलीही फी न देता तिने तिच्या मधुभाऊंना सोडवून आणलं होतं. तिने फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे, परंतु आपला अर्जुन अजूनही तिच्या प्रेमामध्ये अडकून पडला आहे. आपल्याला त्याला त्या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल. तेव्हा पूर्णाची विचारते की परंतु त्याला बाहेर काढण्यासाठी नक्की मार्ग कोणता आहे? तेव्हा तिथे प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की अगं पूर्णाची, असं काय करतेस? माझं आणि अर्जुनचं लग्न
धक्क्याने पूर्णाची प्रियाकडेच बघायला लागते. प्रिया म्हणते की नाही म्हणजे आई गेले कित्येक वर्षानंतर पुन्हा परत आले आहे आणि अर्जुनच्या खोट्या लग्नाचं भांडे देखील फुटलं आहे. त्यामुळे आत्ता जर तू माझं लग्न अर्जुनशी ठरवलं तर आई आणि बाबा दोघांनाही बरं वाटेल आणि स्पेशली बाबांना खूप जास्त बरं वाटेल. कारण त्यांना एका गोष्टीची जाणीव तरी होईल की तू माझ्या आईला जे काही लग्नाचं वचन दिलं होतं ते पूर्ण तरी केलं. मी फक्त तुला सल्ला देते आहे. म्हणजे जी गोष्ट तू विसरून गेली होतीस पूर्णाची ती फक्त आम्ही तुला सांगायला आलो होतो. आता पुढचा निर्णय सर्वस्वी तू घ्यायचा आहेस. अर्जुनला जर सायलीच्या खोट्या प्रेमातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याकडे हा एकमेवच मार्ग आहे. आता पूर्णाजीच्या मनामध्ये नको ते विचार भरवलेले असतात आणि नेमकं पूर्णाजी तसाच विचार करायला लागते. पूर्णाजी त्या दोघींनाही सांगते की बरं झालं तुम्ही या गोष्टीची मला वेळीच आठवण करून दिली. तशीही अर्जुनने आपल्या सर्वांची खूप मोठी फसवणूक केली आहे. आता इथून पुढे मी जो निर्णय घेईल तो अर्जुनला मान्यच करावा लागेल. आता त्याची मनमानी इथे मी चालू नाही देणार. तेव्हा प्रिया अस्मिताने त्यांचं काम तर फत्ते केलेलं असतं. त्या दोघीही खूप खुश होतात आणि बाहेर जातात. अस्मिता आनंदाने प्रियाला मिठी मारते आणि म्हणते की तन्वी फायनली तू आता अर्जुनची पत्नी बनून या घरात येणार आहे. तू पाहिलेलं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. आणि दोघेही खूप खुश होत आनंदाने अगदी उड्या मारत असतात. प्रियाने सायली अर्जुनच्या विरोधात दुसरं एक कारस्थान करून ठेवलेलं असतं. ते म्हणजे सायली अर्जुनचं लग्न खरं नव्हतं. त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली एक तडजोड होती. ही सगळीकडे बातमी पूर्णपणे पसरवलेली असते आणि अर्जुनची सायलीची खूप जास्त बदनामी केलेली असते. अर्जुनला खूप सारे वकिलांचे सतत कॉल्स येत असतात आणि तो असं का वागला, त्याने त्याच्या घरच्यांचीच एवढी मोठी फसवणूक का केली याच्याबद्दल त्याला सगळेच जण प्रश्न विचारून हैराण करून सोडतात. अर्जुन आता या सगळ्या गोष्टींना खूप जास्त वैतागलेला असतो. परंतु त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत अर्जुनला सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे घरच्यांची समजूत घालणं. त्याचं लग्न खोटं नाही तर खरं होतं हे पटवून देऊन सायलीला पुन्हा त्याच्या आयुष्यात परत घेऊन येणं. त्यासाठी अर्जुन नेमका कुसुमताईच्या घरी येऊन पोहोचतो. ज्यावेळी मधुभाऊ अर्जुनला पाहतात तेव्हा मधुभाऊ त्यांच्यावरती थोडेसे नाराजच असतात. अर्जुनला पाहता क्षणी ते काहीही बोलत नाहीत. अर्जुन मधुभाऊंकडे जातो आणि मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ आम्ही दोघांनी कोणाचीही फसवणूक केलेली नाही आहे. मधुभाऊ आमचं प्रेम खरं आहे आणि आमचं लग्न देखील खरं आहे. तुम्ही सगळेजण त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय सोडून द्या. त्यावेळी जी केलं होतं ती तडजोड होती. परंतु आम्ही स्वतःचा स्वार्थ नव्हता साधलेला. घरातील कोणालाही अंधारात आम्ही ठेवलेलं नव्हतं मधुभाऊ. आम्ही लग्न केलं होतं तेही देवाच्या साक्षीने विधिवत लग्न केलं होतं. तेव्हा तिथे सायली देखील पुढाकार घेते आणि तीही अर्जुनची बाजू मांडते. परंतु मधुभाऊ त्यावेळी सायली व अर्जुन या दोघांना काही उत्तर न देता तेथून उठून निघून जातात आणि त्यांच्या लग्नाबद्दल त्यांनी नक्की ते सगळं कशासाठी केलं हे सगळं काही समजल्यानंतर त्या गोष्टीचा ते विचार करत असतात. परंतु अर्जुन सायलीला असं वाटतं की कदाचित इतर सर्वांप्रमाणेच मधुभाऊ देखील त्यांच्यावरती खूप जास्त चिडले आहेत, खूप जास्त नाराज आहेत. तर तोचपर्यंत इकडे चैतन्यने आता स्वतः पुढाकार घेतलेला असतो. अर्जुनला होणारा त्रास त्याला पाहवत नसतो आणि म्हणूनच चैतन्य हा कल्पनाकडे जातो आणि तो कल्पनाला म्हणतो की मावशी मला अर्जुनबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. परंतु कल्पना चिडलेली असते. ती तिथे चैतन्याला सांगते की मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे आणि मला त्याचे तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की मावशी तुला माझं बोलणं ऐकून घ्यावंच लागेल. तुम्हा सर्वांना असं वाटतं आहे ना की अर्जुन आणि सायली वहिनीने तुमची फसवणूक केली आहे. तुम्हा सर्वांना अंधारात ठेवून त्यांनी लग्नासारख्या पवित्र नात्याचा व्यवहार केला आहे. परंतु त्या दोघांनी नक्की कशासाठी ते सगळं केलं होतं ते कधी तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? तुम्ही सगळेच जण अर्जुन व सायली वहिनींना दोष देताय. तुम्ही त्यांच्या मनाचा विचार देखील करत नाही आहेत आणि ज्या लग्नाला तुम्ही खोटेपणा म्हणतायत ते लग्न खरं होतं. तेव्हा कल्पना चैतन्याकडे धक्क्याने पाहायला लागते. तेव्हा चैतन्य सांगतो की हो, कारण अर्जुन सायली वहिनी या दोघांना जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचंच असतं तर त्या दोघांनीही त्यावेळी फक्त कोर्टात जाऊन त्यांचं कॉन्ट्रॅक्टचं काम पूर्ण करून ते तिथून आलेही असते ना. त्यांनी मंदिरात जाऊन देवाब्राह्मणाच्या साक्षीने विधिवत लग्न केलेच कशाला असतं आणि जर ते लग्न त्यावेळी खरं नव्हतं असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही आहात. आणि स्पेशली
ही सायली वहिनीची डायरी देखील तू पाहू शकतेस. अर्जुनबद्दल त्यांनी नक्की डायरीमध्ये काय लिहिलं आहे. ते दोघंही एकमेकांवरती तितकंच प्रेम करत होते आणि तितकंच त्यांचं लग्न, त्यांचं नातं खरं आहे. हे बघ मावशी, तुला असं वाटतंय की अर्जुनने तुझी खूप मोठी फसवणूक केली आहे, परंतु तुझ्या मनातील निर्माण झालेला तो गैरसमज मला दूर करावा लागला. अर्जुन आणि सायली वहिनीने स्वार्थीपणा केलेला नाही आहे. मला मान्य आहे की त्यांचं लग्न करत असताना त्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी कसलीही प्रेमाची भावना नव्हती, परंतु त्यावेळी त्यांनी मतभावना सोडवण्यासाठी जरी लग्न केलं असलं तरी देखील आता अर्जुन सायली वहिनीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झाला आहे. त्याचा त्रास मला सहन होत नाही आहे मावशी. आणि अजूनही जर तुम्ही सर्वच जण त्याचं लग्न असंच नाकारत राहिलात किंवा सायली वहिनींना त्याला दोष देत राहिलात तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्जुन आत्ता देखील मला स्पष्टपणे म्हणाला की सायली वहिनी जर त्याच्या आयुष्यात नसेल तर तो जगूही शकणार नाही. आता पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो मावशी तू घेऊ शकतेस. आणि ही डायरी, यामध्ये सायली वहिनीने अर्जुनबद्दल तिच्या मनात नक्की काय भावना आहेत त्या स्पष्टपणे मांडल्या आहेत. ही डायरी हवी असेल तर वाच, नसेल तर तुझी मर्जी आहे. फक्त एकदा त्यांच्या प्रेमाचा, त्यांनी केलेलं लग्न जे खरं होतं त्याचा थोडासा विचार करून बघ. नाण्याचा दोन्ही बाजू तपासून बघ. असं म्हणत चैतन्य तिथे आताच कल्पनाच्या डोक्यात प्रकाश पाडतो आणि त्यातून निघून गेलेला असतो. त्याच्या मित्राला होणारा त्रास तो पाहू शकत नसतो, म्हणूनच चैतन्याने घेतलेला हा एक पुढाकार असतो. त्याचनंतर कल्पना खालती येते. ज्यावेळी ती किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिला सतत सायलीची सवय झालेली असते आणि तिच्या तोंडी सतत काहीही काम करत असतं, काही मागायचं असलं तर नेमकं सायलीचंच नाव तोंडी येत असतं आणि ती स्वतःलाच त्रास करून घेत असते. तेव्हा तिथे कल्पनाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. खरं तर तो प्रश्न चैतन्यामुळे पडलेला असतो. ती विमलला विचारते की परंतु सायली अर्जुन आपल्याशी असं का वागले असावेत आणि सायली सगळी गोष्टी माझ्यासोबत शेअर करत होती, नेमकी ही इतकी मोठी महत्त्वाची गोष्ट ती मला का नाही सांगू शकले, का तिने माझी एवढी मोठी फसवणूक केली असावी. तेव्हा तिथे विमल कल्पनाला म्हणते, सायलीताई खरंच मनाने खूप जास्त चांगल्या आहेत आणि तितक्यात संस्कारी देखील आहेत. ते सगळं करण्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थीपणा नसावा. हे बघा, आम्ही खरंच गरीब लोक आहोत. आमच्या कितीही अडीअडचणी असल्या, आमच्यावरती कितीही संकटं असली, त्या संकटामध्ये देखील आमच्यासारखा व्यक्ती कधीच स्वार्थीपणा करू शकत नाही. आणि सायली वहिनीचं मन तर तुम्ही चांगलंच जाणता. मला नाही वाटत की सायली वहिनीने स्वार्थीपणा केला असावा. म्हणजे त्यांनी जे काही केलं ते चुकीचं की बरोबर हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु सायली वहिनीच अर्जुन दादासाठी बेस्ट आहेत एवढं मात्र मी सांगू शकते. कदाचित यावेळी एखादी नवी संधी देऊन तुम्ही पुन्हा अर्जुन दादा व सायली वहिनींना एकत्र आणावं असंच मला वाटतं, कारण या घराण्याला सायली वहिनींसारखीच शून शोभते. असं म्हणत विमल तेथून कल्पनाच्या डोक्यामध्ये पुन्हा प्रकाश पाडते आणि तेथून निघून जाते. तेव्हा कल्पना चैतन्य व विमल या दोघांच्याही बोलण्याचा विचार करत असते. त्याचनंतर कल्पनाला धीर धरवत नाही आणि ज्यावेळी तिच्या रूममध्ये जाते तेव्हा ती डायरी घेते आणि नकळतपणे ती केव्हा डायरी वाचायला सुरुवात करते तिचं तिला देखील कळत नाही. आणि पूर्ण डायरीमध्ये सायलीने फक्त आणि फक्त अर्जुनबद्दलच भरभरून लिहिलेलं असतं. तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे देखील आता कल्पनाला कळालेलं असतं. त्यानंतर कल्पना पुन्हा एकदा सायली अर्जुनचे लग्नाचे फोटोज पाहते आणि त्यावरून तिच्या लक्षात येतं की अर्जुन आणि सायली खरं बोलत होते. त्यांनी जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचंच होतं, फक्त कोर्टात जाऊन तरी करू शकले होते. म्हणजे त्यांचं दोघांचंही एकमेकांवरती तितकंच प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी विधिवत लग्न केलं होतं. म्हणजे त्यांचं लग्न खोटं आहे असं सांगून ते नाकारता देखील येणार नाही. हळूहळू कल्पना ही सायली अर्जुनच्या बाजूने विचार करत सायली अर्जुनने खोटेपणा केला नव्हता असा ती विचार करत असते. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन हा खूपच अस्वस्थ असतो. मधुभाऊने देखील त्याचं काही ऐकून घेतलेलं नसतं. त्याचनंतर अर्जुन हा बाहेर जातो तेव्हा सायली अर्जुनला पाठीमागून सर अशी हाक मारते. दोघे एकमेकांकडे फक्त पाहत असतात. ते दोघे एकमेकांशी काहीच बोलत नसतात आणि डोळ्यांमध्ये अश्रू ताटून आलेले असतात. तेव्हा तिथे कुसुमताई सायलीला म्हणते की हे बघ सायली, अर्जुन सरांशी बोलण्याची हीच संधी आहे. तू ही संधी अशी वाया घालवू नकोस. तू एकदा अर्जुन सरांशी बोल. तुझ्या मनातली जी काही भावना आहे ती व्यक्त करून टाक. तेव्हा तिथे सायली ही एक एक पाऊल पुढे टाकत जाते आणि ती अर्जुनकडे जाऊन अर्जुनच्या समोर उभी राहते आणि
थोडा वेळ अर्जुनला पाहत ती चक्क अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि रडतच अर्जुनला सांगते की माझं तुमच्यावरती खरंच अगदी मनापासूनचं प्रेम आहे. तेव्हा अर्जुनही खूप जास्त खुश झालेला असतो. अर्जुन देखील तिथे सांगतो की हो मिसेस सायली, मी देखील तुम्हाला तेच सांगण्यासाठी आलो होतो. तेव्हा तिथे कुसुमताई म्हणते की अरे वा, मग ही तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून दूर होतात. तेव्हा कुसुमताई म्हणते की अर्जुन सर आणि सायली, आता तुमचं खरंच एकमेकांवर तर प्रेम आहे. आता आपल्या सगळ्यांना मिळून फक्त अर्जुन सरांच्या घरच्यांची समजूत घालावी लागेल. आणि सायली, मधुभाऊंशी तू एकदा नक्की बोलून बघ. मधुभाऊ तुझ्या शब्दाबाहेर नाही आहेत. मला माहिती आहे की ते तुझ्यावरती थोडेफार नाराज असतील, परंतु ते हे सगळं नक्की कशासाठी केलं होतं हे ज्यावेळी त्यांना कळेल ना, त्यावेळी ते फक्त आणि फक्त तुझं कौतुकच करतील. आणि मधुभाऊंनी स्वतः प्रेमविवाह केला आहे, त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती त्यांच्याशिवाय कोणीही चांगली ओळखू नाही शकणार. आता चैतन्याने डोक्यात प्रकाश पाडून कल्पनाला तर अर्जुन सायलीच्या बाजूने वळवलं आहे आणि अर्जुन सायलीने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांनी दोघांनीही विधिवत खरं लग्न केलं होतं. हे सत्यही आता नाकारता येत नाहीये, परंतु तोचपर्यंत प्रियाने पूर्णाजीच्या मनात नको ते विचार भरवले आहेत. तिला तिच्या प्रतिमाच्या वचनाची जाणीव करून दिली आहे. नक्की काय घडेल? कल्पना पुढाकार घेऊन अर्जुन सायलीला एकत्र आणेल का? त्यामध्ये तिला चैतन्य कुसुमची साथ कशी मिळेल आणि प्रिया पुन्हा एकदा तोंड कशी पडेल का? ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरतं.